शरद पवारांची पत्रकार परिषद सुरू होतीये, थेट जाऊयात. स्वाभिमान सभेसाठी शरद पवार जळगावात दाखल झालेले आहेत. कार्यकर्त्यांकडून शरद पवारांचं जंगी स्वागत देखील करण्यात आलंय. आज दुपारी सागर पार्क वरती शरद पवार यांची जाहीर सभा होणार आहे आणि आता ते माध्यमांशी संवाद साधतायत. अन्य सगळे सरकारी आणि पत्रकार राज्याच्या काही जिल्ह्यामध्ये एक सामान्य लोकांच्या दृष्टीनं चिंताजनक स्थिती आहे. त्याचा एक आढावा घ्यावा, माहिती घ्यावी, लोकांशी संपर्क साधावा आणि राज्य आणि केंद्र सरकारच्या मध्ये नंतर स्थानिक जी अडचणीची स्थिती याची माहिती पोहोचावी या हेतून काही जिल्ह्याचे दौरे आम्ही आयोजित केले. त्याच्या आधी मराठवाड्यामध्ये विविध जिल्ह्यामध्ये जाऊन आलो. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जाऊन आलो. त्याच्यानंतर सातारा महानगराला हा दुष्काळी भाग आहे, त्याही भागामध्ये आम्ही जाऊन आलो. आणि आज विशेषतः जळगावला जाऊन खानदेशाची जी स्थिती आहे त्या संबंधीचा आढावा घ्यायचा प्रयत्न करणार. यापूर्वीच या जिल्ह्याचे आमचे संघटनेचे पदाधिकारी आणि ज्येष्ठ सरकारी असे या सगळ्यांनी गेले काही महिने जवळपास या भागामध्ये पाऊस नाही, त्यामुळे चिंताजनक स्थिती झालेली आहे. त्यामध्ये सविस्तर चित्र त्यांनी मांडले. आज बरेच दिवस पावसाच्या पत्ता नाही. ज्या काही फेऱ्या झाल्या त्या ठिकाणी जुगाड फेरण्याची गरज पडली आणि जुगाड फेरणी केल्यानंतर सुद्धा ते पीक वाचेल का नाही या संबंधीची शंका आहे. आज आणखी एक चित्र दिसत आहे की अनेक गावामध्ये जनावरांच्यासाठी आणि लोकांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची समस्या आत्ताच तयार व्हायला लागली आहे आणि याच्यामध्ये विविध खबरदारी घेतली नाही तर आणखी काही दिवसांनी गंभीर स्थिती येईल. त्यासाठी पाणी याच्यासाठी कसे देतात एकाच काही त्याचा विचार करावा लागेल. आणखी एक माहिती समोर सांगण्यात आली की अनेक गावामध्ये पुरेसा चारा नाही. कदाचित आजची चारण्याची गरज लागेल तर आणखी काही दिवसांनी चारा हा जनावरांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा प्रश्न होतो आणि यासाठी राज्य सरकारने चारा डेपो करणं आणि आवश्यकता असेल त्या ठिकाणी प्रत्येक विभागाला जनावरांचे कॅम्प करण्याची तयारी करून ठेवणं याबद्दलची सुद्धा एक सूचना या ठिकाणी आलेली आहे. आणि सगळं चित्र एक प्रकारचं चिंताजनक चित्र आहे. त्याच्यातून उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकारने तातडीने प्रयत्न केले पाहिजे आणि ही भूमिका आम्ही जाऊन
त्याचा पुरावा आणणार आहोत. या संदर्भात तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील ते तुम्ही विचारू शकता. साहेब, सध्या लोड शेडिंगचा एक मोठा प्रश्न आहे. एकीकडे दुष्काळ आहे आणि दुसरीकडे अत्यंत महत्वाचा प्रश्न तुम्ही हा मांडला. पहिल्या जिल्ह्यामध्ये आमच्या सगळ्या सरकारने आणि लोड शेडिंगची जी अवस्था आहे यामध्ये अतिशय चिंता व्यक्त केली. एका बाजूला दुष्काळी स्थिती आणि दुसऱ्या बाजूला विजेचा अत्यंत अपुरा पुरवठा आणि वीज सतत देण्याच्या संबंधीची सातत्याची जी आवश्यकता आहे ती सुद्धा या जिल्ह्यात उपलब्ध नाही. आणि त्यामुळे तोही अत्यंत महत्वाचा प्रश्न आम्हा लोकांच्या समोर मांडण्यात आलेला आहे. आता अजून उन्हाळ्याला बराच अवधी बाकी आहे. हिवाळा देखील यायचा आहे. नेमकं आता काही ठिकाणी पिकांना पाणी देण्याची गरज आहे. ताण मोठा पडलेला आहे. असं असताना वीज पुरवठा होत नाही आणि त्या संदर्भात पाहिजे तेवढं सांगितले जे प्रश्न मांडले त्याच्यामध्ये विजेचा अपुरा पुरवठा हा एक अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न जे तुम्ही सांगताय की पिकाच्या बाबतीत जुलै पेरणी करून सुद्धा पुन्हा तेही संकटात येईल असे चित्र दिसते. खरं म्हणजे हा जिल्हा दोन पिकाच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. एक तर केळीच्या आणि त्या केळीवर या पद्धतीच्या रोगाचं चित्र ठिकठिकाणी दिसते. त्यामुळे केळीचे पीक अडचणीत आहे आणि त्याहीपेक्षा कापूस हे जे अत्यंत महत्वाचं पीक आहे. आज शेतकऱ्याच्या घरामध्ये कापूस आहे, त्याचे साठे आहेत, त्याला हवं तशा प्रकारचं मार्केट हे मिळण्याच्या संबंधीची स्थिती नाही. म्हणजे पिकवलं त्याला किंमत नाही, त्याला साठा ठेवावा लागतो. जे पिकवणार अत्यंत महत्वाचं केळीसारखं पीक ते अत्यंत आहे आणि ओलान शेती ही थोडी संकटात आलेली आहे. अशी चिंता देण्याची स्थिती आज जळगाव जिल्ह्यामध्ये दिसते. यांची नोंद ही राज्य आणि केंद्र सरकारने अग्रणी घेण्याची आवश्यकता आहे. हे जे आहे आमच्या सरकारांचं म्हणणं आहे ते पुरेपूर योग्य आहे आणि त्याचा आग्रह आम्ही सरकारकडे धरू. सरकारने 1 रुपयामध्ये विमा काढलेला होता शेतकऱ्यांचा. पहिली पेरणी त्यांची वाया गेलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मदत मिळावी ही मागणी आहे. परंतु शासकीय यंत्रणांना आता त्या विमा कंपन्यांना नोटीस काढण्याची वेळ आली. खरं तर आताच त्या विमा कंपन्यांकडून मदतीची अपेक्षा आहे. माहिती हा प्रश्न एक विमाच्या विमाचा इतकाच असं नाही. राज्यात अनेक जिल्ह्यामध्ये आहे. हा निर्णय सरकारने केला. लोकांना एक प्रकारची आशा होती. पण या कंपन्या ज्या संबंधित आहेत त्या या सगळ्या गोष्टीकडे गांभीर्याने बघत नाही. ही एक सरसकट तक्रार मराठवाड्यातल्या इथे अन्य जिल्ह्यामध्ये सुद्धा आहे आणि त्याच्यासाठी सरकारने सक्तीची काही उपाययोजना करायची गरज आहे. सरकारचं असं यावर सगळं म्हणणं आहे की सप्टेंबर अखेरीपर्यंत आम्ही दुष्काळ जाहीर करू शकत नाही. राज्यात सध्या दुष्काळाची परिस्थिती असणार आहे. असं आहे, आजची जी स्थिती आहे ती थोडी चिंताजनक आहे. सप्टेंबर ठीक आहे, सप्टेंबर आता आला काय फार लांबी सप्टेंबर नाही. त्याची टायमिंग आता मसून ठेवावं लागेल. त्याची नोंदी सगळ्या घ्याव्या लागतील. त्यासाठी लागणाऱ्या रकमेची तरतूद करावी लागेल आणि त्याला विलंब लावून चालणार नाही. आणि कृत्रिम पाऊस पडावा असं काही अशी मागणी केली जाते. नेमकी याबद्दल आपलं मत काय? माहित नाही, माझा आतापर्यंतचा अनुभव त्याच्यात काय फारसं यश आले नाही. सरकार आपल्या दारी असं कार्यक्रम ठिकठिकाणी घेत आहेत पण या ठिकाणी ते आलेले नाहीयेत. शेतकऱ्यांची थेट सरकारनं संवाद साधणं गरजेचं आहे सध्याची परिस्थिती पाहता. नाही, असं आहे की दारी या समाजाची प्रसिद्धी ही खूप झाली आणि तो कार्यक्रम मोठ्या सरकारने घेतला. मला त्या संबंधीची तक्रार नाही. पण खरे प्रश्न जे लोकांचे आहेत, विशेषतः शेतकऱ्यांचे, ते बाजूला ठेवून आज अन्य कार्यक्रमाला प्रोत्साहन दिलं जातं हे काही योग्य नाही.
पवार साहेब, या दुष्काळी परिस्थितीवरती सरकारला काय सल्ला देणार, तुम्ही काय मार्ग आहे या दुष्काळी परिस्थितीतून बाहेर काढण्याचा? साधी गोष्ट पहिल्यांदा 2-3 गोष्टी आहेत. एक जनावरांचा त्याचा चारा देहो आवश्यकता असली तर त्याच्या जो त्यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, ती अन्य ठिकाणी जे पिकं अजूनही वाचवायची शक्यता असेल तर ती वाचवण्यासाठी उपाययोजना, त्या ठिकाणी ही उपाययोजना पूर्ण उपयोग होत नाही, त्या ठिकाणी शेतकऱ्यांना पर्याय उत्पन्नाचे साधन किंवा अर्थसहाय्य हे करण्याच्या दृष्टीने विचार आणि भाव सर्व प्रकारच्या सरकारी वसुली आहेत त्या वसुलीत तरतूद करेल. पाठीमागच्या काळामध्ये अतिवृष्टी झाली होती, मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं. विशेषतः नाशिक जिल्ह्यामध्ये द्राक्ष आणि कांद्याचं मोठं नुकसान झालं. अद्यापही मदत मिळालेली नाहीये. दुसरी बाब, त्याच भागामध्ये जे कांद्याचं नुकसान झालं होतं त्याला सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा झाली. वर्ष उलटून गेलं, मदत मिळत नाहीये. शेतकरी आता देखील चिंतेत आहे. हा जो प्रश्न आहे ना, हा विशेष धुळे, नाशिक आणि आजूबाजूच्या काही भागाचा अधिक गंभीर आहे. तो कांदे असतात आणि कांद्याच्या प्रश्नाच्या संबंधी केंद्र सरकारच्या वतीने काही गोष्टी चुकीच्या असल्या गेल्या. उदाहरणार्थ 40% एक्साईज ही दुसरी त्याच्या लावली गेली. तर खऱ्या म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये 2 पैसे वेळेची संधी असताना त्याच्यावर तुम्ही 40% दुसरी लावली की तो मालही बाहेर जायचा बंद झाला आणि त्याची किंमत कांदा उत्पादकांना द्यावी लागली. कांदा उत्पादक हा जिल्ह्यात शेतकरी आहे आणि या जिल्ह्यात शेतकऱ्याला कधीतरी 2 पैसे मिळतात. ती वेळेची संधी सुद्धा सरकारी या धोरणामुळे घालवली आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मध्यंतरी त्यासाठी आंदोलन राहिली आणि त्यातनं काही ना काहीतरी थोड्या प्रमाणात मार्ग निघाला, पण हवं तसं समाधान त्याच्यामध्ये नाही. साहेब, मराठा आंदोलनावर लाठीचार्ज झाल्यानंतर सरकारनं माफी मागितली आहे. पवार साहेब, देशामध्ये आता विरोधकांनी इंडिया असं नाव दिल्यानंतर आता केंद्र सरकार इंडिया नाव घटनेमधून हटवण्याची तयारी करत आहे. विशेष अधिवेशनामध्ये हे नाव जे आहे ते काढण्याचा प्रयत्न करत आहे. तुमच्या शेतीचा प्रश्न सांगते का? हो, टीव्हीवर चाललोय शेतीचा विषय संपलाय. आता इतर राजकीय विषयांवरती चर्चा करू. इंडिया जे नाव आहे, इंडिया लाईनची जी बैठक झाली त्यातून आता इंडिया नाव जे आहे ते काढण्यात यावं यासाठी विशेष अधिवेशन घेतलं जाईल. त्यासाठी प्रयत्न घटनेतून हटवण्याची मागणी केली जाणार आहे भाजपकडून आणि केंद्राकडून. इंडिया या संस्थेच्यामध्ये सहभागी झालेले राजकीय पक्ष आहेत त्याच्या प्रमुखांची उद्या बैठक बोलवलेली आहे आणि त्या बैठकीत त्या गोष्टीचा विचार होईल. पण हे नाव हटवायचा कोणाला अधिकार नाही, कुणी नाव हटवू शकणार नाही. देशाची निगडीत असलेल्या नावाच्या बद्दलची अस्वस्थता सत्ताधारी पक्षाच्या लोकांना का होते ते मला समजत नाही. आता निमंत्रण देण्यात आलेलं आहे प्रेसिडेंट ऑफ इंडियाच्या वतीनं प्रेसिडेंट ऑफ भारत असं म्हणत G20च्या सदस्यांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे. याची सुरुवात देखील होती राष्ट्रपतीच्या माध्यमातून. राष्ट्रपतींनी G20ची निमंत्रणं दिली, त्यात प्रेसिडेंट ऑफ भारत म्हटलेले शब्द बदलले. ठीक आहे, भारत काय इंडिया काय त्यासाठी काही वाद घालायचं. साहेब, अजितदादांनी जे आहे ते तुम्हाला आव्हान दिलेलं आहे की आमच्यावरचे आरोप सिद्ध करा. एकतर मी राजकारणातून मुक्त होतो किंवा ज्यांनी आरोप केले ते राजकारणातून मुक्त व्हा. आम्हा कोणाला ते सांगितले नाही. प्रश्न असा आहे, देशाच्या प्रधानमंत्र्यांनी भोपाळला भाषण करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आरोप केले आणि आमचा आग्रह आहे की जो त्यांनी आरोप केला त्या संबंधीची चौकशी त्यांनी करावी आणि वस्तुस्थिती सांगावी, उगीच चुकीचे आरोप करू नये. साहेब, बारामतीमध्ये अजित पवार यांच्या विरोधात सुद्धा आंदोलन करण्यात आलं. साहेब, मराठा आंदोलकांवर जो लाठीचार्ज झाला
मराठा आंदोलकांवर जो लाठीचार्ज झाला असं म्हटलं जात होतं विरोधकांकडनं की सरकारच्या आदेशामुळे लाठीचार्ज झाला, तर त्यावर अजित पवारांचं असं म्हणणं आहे की आम्ही तिघं म्हणजे 2 उपमुख्यमंत्री आणि एका मुख्यमंत्र्यांपैकी जर कोणी आदेश दिले हे जर कोणी सिद्ध केलं तर आम्ही आमच्या पदाचा त्याग करू, जर नाही केलं तर समोरच्यांनी करावं असं. मला एवढं माहिती की तिथे लाठी हल्ला झाला, कुणी केला तर त्याच्यामध्ये तुम्ही जे प्रसिद्ध केली चित्र त्याच्यामध्ये पोलीस दलाचे लोक हे लाठी हल्ला करतात हे दिसतं. आता त्याच्या खोलात जाणं हे सरकारचं काम आहे. कुणी सूचना दिल्या बंदची हाक देण्यात आली. यावेळी मराठा आंदोलकांनी बाईक रॅली काढली. तर जालना इथे मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज झाल्यानंतर याचे पडसाद राज्यभरात उमटताना दिसत आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा क्रांती मोर्चाकडून वाईहून साताराच्या दिशेने पायी चालत भव्य मोर्चा काढण्यात आला आणि या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं मराठा बांधव सहभागी झाले. हा मोर्चा पाचवड इथं पोलिसांनी अडवला. सध्या आंदोलक आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे. जालन्यातील लाठीचार्जच्या घटनेच्या निषेधार्थ मराठा बांधवांकडून राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केलं जाते. दरम्यान लाठीचार्जच्या घटनेचा निषेध म्हणून कोल्हापुरात आज बंद पुकारण्यात आला. सकल मराठा समाजाने बंदचं आवाहन केलं असून या पार्श्वभूमीवर शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आणि या बंदला सकाळपासून संमिश्र प्रतिसाद मिळतोय. बंदमुळे एसटीच्या काही फेऱ्या रद्द करण्यात आल्यात. महाविकास आघाडीने या बंदला आपला पाठिंबा दिलाय तर हसन मुश्रीफ यांनी बंद शांततेत पाळण्याचं आवाहन केलंय. यवतमाळ बंदची हाक देण्यात आली आणि या बंदला व्यापारी संघटना, किराणा विक्रेता, संभाजी ब्रिगेडसह मनसेनंही पाठिंबा दिला. मराठा संघटनांकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. तर वाशिम जिल्ह्यातही मराठा संघटनांकडून बंदची हाक देण्यात आली. मराठा संघटनांकडून रिसोड लोणार मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. जालन्यात मराठा मोर्चाच्या उपोषणकर्त्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ धुळ्यातील साक्री शहरात बंदची हाक देण्यात आली. त्यामुळे साक्रीत कडकडीत बंद पाळण्यात येतोय. शहरातील मुख्य बाजारपेठेसह इतर भागातील व्यापारी संकुलही बंद ठेवण्यात आले. शहरातील शाळा, महाविद्यालय देखील बंद ठेवण्यात आलेत. तर परभणीच्या जिंतूर शहर बंदची हाक देण्यात आलेली आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरामध्ये मोठ्या संख्येनं मराठा समाजाने एकत्रित येत सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी केली. जालन्यामधील घटनेचे राज्यभरात पडसाद उमटताना दिसत आहेत आणि या घटनेमुळे मराठा समाज आक्रमक झाला असून सखल मराठा समाजाकडून माळशिरस तालुका बंदची हाक देण्यात आली आहे. संतप्त आंदोलकांनी अकलूज सांगोला या महामार्गावर टायर पेटून जालन्यातील लाठीचार्जच्या घटनेचा निषेध केला आणि यामुळे परिसरातील वातावरण तापलंय. तर जालन्यातील घटनेच्या निषेधार्थ लातूरमध्ये सलग चौथ्या दिवशीही पडसाद उमटताना दिसत आहेत. साकूरमध्ये जाणवळ इथे मराठा क्रांती मोर्चाने काळे झेंडे हातात घेऊन रॅली काढली आणि यावेळी रस्त्यावर टायर जाळून रास्ता रोको करत निषेध व्यक्त करण्यात आला. आज वाशिम आणि मंगरुळपीर शहर तसंच शिरपूर बंदचं आवाहन करण्यात आलं. या बंदला चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. बाजारपेठ बंद असून रस्त्यावर शुकशुकाट बघायला मिळतोय. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी घटनेचा निषेध म्हणून आज वाशिम शहर, मंगरुळपीर शहर आणि शिरपूर गाव कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे. मराठा मोर्चाच्या वतीनं बंदचं आवाहन करण्यात आलं होतं. त्यामुळे वाशिम शहरातील जी बाजारपेठ आहे हे पाटली चौकातील ही सद्यस्थितीत कडकडीत बंद आहे. अशीच बाजारपेठ मंगरुळपीर शहरातील तसेच शिरपूरमधीलही बंद आहे. केवळ जी खाजगी वाहतूक आहे ती सुरू असून काही मार्गावर एसटीच्या गाड्याही सोडण्यात आल्या आहेत. शहरातील काही शाळांमध्ये विद्यार्थी गेले नाहीत. तसेच खाजगी कोचिंग क्लासेसही बंद ठेवण्यात आले आहे. हे जे आजचा बंद आहे हा शांततेत पार पाडण्याचं आवाहन मराठा संघटनांच्या वतीने करण्यात आलं आहे. किशोर गोमाशे, न्यूज 18 लोकमत, वाशिम. जालन्यातील लाठीचार्जच्या घटनेनंतर अहमदनगरमधल्या एसटी सेवेला मोठा फटका बसला होता. गेल्या 3 दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव इथली बंद असलेली बस सेवा पोलीस बंदोबस्तात सुरू करण्याचा निर्णय करण्यात आला. पोलीस बंदोबस्तात नाशिककडे बस रवाना करण्यात आली. धाराशिव जिल्ह्यातल्या एसटी सेवेला देखील मराठा आंदोलनाचा मोठा फटका बसला होता. 3 दिवसांपासून एसटी सेवा बंद असल्यानं प्रवाशांचे हाल झाले होते. आज सकाळपासूनच जिल्ह्यातील 6 आगारातून एसटी सेवा सुरू झाली आणि यामुळे प्रवासी आणि विद्यार्थ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
तब्बल 3 दिवसानंतर राज्यातील काही भागात एसटी सेवा जी ती पुन्हा पूर्ववत झालेली आहे। राज्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज नंतर आपण बघतोय की संतप्त आंदोलकांनी एसटी बसला लक्ष केलं होतं। त्यानंतर एसटीची सेवा बंद ठेवण्यात आली होती। त्यामुळे प्रवाशांची त्यातही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे मोठे हाल झाले। अखेर आज परिस्थिती थोडी निवळल्यानंतर नांदेड, शिर्डी आणि धाराशिवमध्ये एसटी सेवा सुरू करण्यात आली आहे। एसटी पोलीस बंदोबस्तात एसटी सोडण्यात येत असून प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला। एसटी सुरू झाल्यानं गेले 3 दिवस शुकशुकाट असलेल्या डेपोंमध्ये आज प्रवाशांची गर्दी दिसून येते। मराठा आंदोलनाचा फटका नांदेड जिल्ह्यातील एसटी सेवेला बसलेला होता। सलग 3 दिवस जिल्ह्यातील एसटी सेवा बंद होती, मात्र आजपासून एसटीची सेवा पूर्ववत झालेली आहे। लांब पल्ल्याची एसटी सेवा सुरू झाल्यानं प्रवाशांची स्थानकांवर गर्दी होताना दिसते। एसटीची सेवा पूर्ववत झाल्यानं प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे, तर अमरावतीमधील एसटी सेवा ही मराठा आंदोलनामुळे कोलमडली होती। अनेक एसटी रद्द करण्यात आल्यामुळे अमरावती विभागाला दररोज जवळपास 1.25 लाखाचा तोटा सहन करावा लागला। अद्यापही एसटी सेवा कधी पूर्ववत होईल हे महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आलेलं नाही। नांदेड आगारातून आज सकाळपासून सर्व गाड्या मार्गस्थ करण्यात आलेल्या आहे। 2 दिवसापासून एसटी महामंडळ बंद होती आणि आता आज सकाळपासून वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलीस प्रशासनाच्या मदतीने त्यांना विचारपूस करून आम्ही आज सकाळपासून सर्व मार्गावर म्हणजे उदाहरण आपले बीड, परभणी, जालना, पुणे, गुलबर्गा या ठिकाणी आम्ही मध्य लांब पल्ले आणि लांब पल्ल्याची सर्व गाड्या मार्गस्थ करण्याचे काम चालू आहे। आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची ब्रेक घेऊयात। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।